हॅलो फ्रेंड्स, तर आपण याआधी ग्रॅव्हिटेशन चॅप्टर स्टडी केला. आज आपण त्याचे काही न्यूमरिकल्स आणि काही ट्रिकी क्वेश्चन्स पाहणार आहोत. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे, अ स्टोन थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड विथ अ इनिशियल व्हेलॉसिटी u reaches a height h before coming down, show that the time taken to go up is same as the time taken to come down. आपण एक दगड घेतलाय आणि त्याला आपण हवेमध्ये वरती फेकतोय काही इनिशियल व्हेलॉसिटीने जी आहे u. या u एवढ्या इनिशियल व्हेलॉसिटीने त्या स्टोनला फेकल्याच्या नंतर तो एक काही हाईट अचीव करतो. ती हाईट आहे h. इट अचीव्स द हाईट h बिफोर कमिंग डाऊन. येण्याच्या म्हणजे परत येण्याच्या आधी तो h एवढी हाईट कव्हर करतो. जसं तुम्हाला दिसत असेल की इथून आपण स्टोन फेकलाय आणि त्याने ह्या पॉईंटपर्यंत पोहोचताना हाईट किती कव्हर केले, h एवढी हाईट कव्हर केली आणि तिथून पुन्हा परत तो खाली येणार. आर यू गेटिंग आउट नाउ? तर आपल्याला सांगायचं आहे की या अपवर्ड मोशनसाठी लागणारा टाइम आणि ह्या डाऊनवर्ड मोशनसाठी लागणारा टाइम हे दोन्ही टाइम सेम असतील. ओके, तर यासाठी आपण कायनेमॅटिकल इक्वेशनचा स्टडी केला. 3 कायनेमॅटिक इक्वेशन आहेत, बरोबर ना? कायनेमॅटिकल इक्वेशन आहेत, v इज इक्वल टू यू प्लस ए टी, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1 ऑफ ए टी स्क्वेअर अँड व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए एस. ओके, आता त्यातल्या 2 इक्वेशनचा यूज करून मी आन्सर कसं फाइंड आउट करतो बघा. ठीक आहे, त्यातलं फर्स्ट इक्वेशन मी घेतलंय v इज इक्वल टू यू प्लस ए टी. सगळ्यांना इक्वेशन माहिती आहे काय? v इज इक्वल टू यू प्लस ए टी. मी त्या इक्वेशनला यू मध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे ह्या यूला फक्त इकडे ठेवलं तर हा जो प्लस ए टी आहे, ओके, तो तिकडे जाऊन काय झाला, तो तिकडे जाऊन जो प्लस यू टी आहे तो तिकडे जाऊन काय झाला, मायनस ए टी. म्हणजे यू इज इक्वल टू आपल्याला काय भेटलं, व्ही हा प्लस ए टी होता, तिकडे जाऊन काय झाला, मायनस ए टी. दुसरं इक्वेशन आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस 1 ऑफ ए टी स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2 दिले त्याला. आता जी यू ची व्हॅल्यू वरती कॅल्क्युलेट केली दिसते, ही यू ची व्हॅल्यू, ही यू ची व्हॅल्यू इथे पुटअप करा. म्हणजे यू म्हणजे काय आलं, व्ही मायनस ए टी. बघा, यू आलं व्ही मायनस ए टी इंटू कोण बाहेर टी, इंटू टी प्लस 1 ऑफ ए टी स्क्वेअर ॲज इट इज. आता ह्या टी ने, दिसतो हा टी तुम्हाला, ह्या टी ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. तर टी इंटू व्ही म्हणजे काय, व्ही टी मायनस ए टी इंटू टी, ए टी स्क्वेअर प्लस 1 हाफ ए टी स्क्वेअर. कळतंय ना? एकदम इझी चाललंय, अवघड असं काहीच नाही आहे. एस इज इक्वल टू यू टी प्लस 1 ऑफ ए टी स्क्वेअर. यूची व्हॅल्यू वरती आहे ती भरली, काय आहे ती व्हॅल्यू, व्ही मायनस ए टी भरली का, व्ही मायनस ए टी, यूची व्हॅल्यू व्ही मायनस ए टी भरली. ओके, इंटू कोण होता, टी प्लस 1 हाफ ए टी स्क्वेअर. ओके, टी ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार, व्ही टी मायनस ए टी इंटू टी, टी स्क्वेअर ए टी स्क्वेअर प्लस 1 हाफ ए टी स्क्वेअर. आता प्लस 1 हाफ ए टी स्क्वेअर मधनं मायनस ए टी स्क्वेअर गेलं, उरनं किती, मायनस हाफ, मायनस 1 हाफ ए टी स्क्वेअर. म्हणजे आपलं हे इक्वेशन तयार झालं, इक्वेशन नंबर 3 आपण त्याला म्हटलं. आता मेन पार्ट. आता जेव्हा स्टोन अपवर्ड मूव्ह करतो, स्टोनची मोशन कशी आहे, अपवर्ड, तेव्हा एस बरोबर काय भेटणार, एच. टी बरोबर काय भेटणार, टी वन. ए बरोबर काय भेटणार, मायनस जी. हे मी तुम्हाला फ्री फॉर्म मध्ये सांगितलं होतं बघा. ए बरोबर काय भेटणार, मायनस जी. आणि तिथे पोहोचल्यानंतर ऑब्व्हियस आहे थोड्या वेळापुरता तो स्टोन थांबतो. वरती फेकल्याच्या नंतर आपण थोडा वेळ स्टोन असा वरती हवेत जाऊन थोडा पॉईंटला थांबतो, थोडा वेळ. दॅट इज त्याची व्हेलॉसिटी काय होते, 0 होते. म्हणजे व्ही काय होणार, 0, व्ही 0. 3 इक्वेशन भेटले. आता हे सगळे मी इक्वेशन नंबर 3 मध्ये, ह्या इक्वेशन नंबर 3 मध्ये भरतोय. भरूया. ओके, तर मला सांगा एस. ओके, एस म्हणजे काय, एच. एच भरलं. ओके, सॉरी इथे मी थोडं इथे एस दिले चुकून, इकडे मी एच लिहितो. ठीक आहे, ठीक आहे. मला सांगा एस बरोबर काय मिळालं बाळांनो, एच. बरोबर आहे. व्ही काय होता बाळांनो, 0. मग हा जर 0 झाला तर ही सगळी टर्म गेली, गेली. राहिलं काय, मायनस 1 हाफ. एच्या इथं काय भरणार, मायनस जी. टीच्या इथं टी वन स्क्वेअर. मायनस मायनस प्लस झालं, 1 हाफ जी टी वन स्क्वेअर. क्वेश्चन नंबर 4 हे अपवर्डसाठी झालं. आता जर स्टोन डाऊनवर्ड मूव्ह असेल, स्टोन कसा मूव्ह होतं, डाऊनवर्ड, तर टी बरोबर काय येणार, टी टू. आता मात्र स्टोन डाऊनवर्ड मूव्ह होत असताना जी मगाची जी फायनल व्हेलॉसिटी होती ती आता त्याची इनिशियल व्हेलॉसिटी, म्हणजे यू किती झाला, 0. एस बरोबर काय भेटलं, एच. आणि ए बरोबर काय भेटणार, जी. या सगळ्या व्हॅल्यूज जर मी भरल्या इक्वेशन मध्ये
कुठल्या इक्वेशन नंबरमध्ये? दुसऱ्या इक्वेशनमध्ये, दॅट इज एस इज इक्वल टू यू टी प्लस 1 हाफ स्क्वेअर टी स्क्वेअर. यू किती आहे? 0, हा सगळा 0 झाला. प्लस 1 हाफ ए म्हणजे काय? जी. टी म्हणजे टी टू स्क्वेअर, दॅट इज 1 हाफ जी टी टू स्क्वेअर. जर तुम्ही इक्वेशन नंबर 4 आणि 5 पाहिलं, 1 हाफ एच एच, दोन्ही पण एच आहे, मग ह्या दोन साईड पण काय असणार? सेम, दॅट इज 1 हाफ जी टी वन स्क्वेअर इज इक्वल टू 1 हाफ जी टी टू स्क्वेअर. 1 हाफ जी ला 1 हाफ जी गेला, टी वन स्क्वेअर इज इक्वल टू टी टू स्क्वेअर, दॅट इज टी वन इज इक्वल टू टी टू. एकदम सिंपल आहे मित्रांनो, अवघड असं याच्यामध्ये काहीही नाही आहे. ओके, तर मी पुन्हा परत सांगतो, हे तुम्हाला कळालं असेल मित्रांनो, एस इज इक्वल टू इथपर्यंत. ठीक आहे. जर स्टोन अपवर्ड मूव्ह करतोय तर ह्या कंडिशन्स आहेत. एस इज इक्वल टू एच, टी इज इक्वल टू टी वन, ए इज इक्वल टू मायनस जी, व्ही इज इक्वल टू 0. 3 नंबरमध्ये भरायचं आहे. एसच्या इथं एच भरलं, व्ही तर 0च आहे, त्यामुळे हा सगळा पार्ट निघून गेला. राहिलं काय? मायनस 1 हाफ ए टी स्क्वेअर, मायनस 1 हाफ ए म्हणजे काय? मायनस जी, मायनस जी. टी म्हणजे काय? टी वन स्क्वेअर, मायनस 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 प्लस 1 हाफ जी टी वन स्क्वेअर. जर स्टोन डाऊनवर्ड मूव्ह झाला तर टी बरोबर काय घ्यायचं? टी टू. यू बरोबर काय असणार? 0. इनिशियल वेलोसिटी किती असते मित्रांनो? 0. तुम्ही एक साधा विचार करा, स्टोन बघा काय करतोय. ही पहिली केस आहे, वरती जाण्याची मोशन आणि आता खाली येण्याची मोशन. मग वरती पहिल्यांदा तो जो स्टोन होता तो थांबलेला होता आणि नंतर त्याची वेलोसिटी काय होत गेली? वाढत 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 गेली. बघा इथे पहिल्यांदा वेलोसिटी किती होती? काहीतरी होती, यू काहीतरी एक्स वाय झेड होता. त्या वेलोसिटीने आपण बॉलला फेकलं, वेलोसिटी काय होत गेली? कमी 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 होत गेली, 0 झाली 0. आणि खाली येताना काय होत गेली? वाढत 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 गेली, पुन्हा परत येऊन इथे किती झाली? 0. कळतंय का नाही? कळतंय. म्हणून आपण एच इज इक्वल टू काय घेतलं? मायनस 1 हाफ एच इथं भरलं मायनस जी आणि टी इथं भरलं टी वन, मायनस मायनस प्लस 1 हाफ जी टी वन स्क्वेअर. इक्वेशन नंबर 4 भेटलं. आता जसं स्टोन डाऊनवर्ड मूव्ह झालं तसं टी बरोबर काय घेतला? टी टू. मग अशी दाखवलं, यू बरोबर किती होता? 0, एस बरोबर एच आणि ए बरोबर किती? जी. इक्वेशन नंबर 2 ला भरलं. 2 इक्वेशन कुठला आहे? हे बघा, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1 हाफ ए टी स्क्वेअर. बरा काय येणार? एस म्हणजे काय? एच. यू टी, यू किती आहे? 0. 1 हाफ जी, टीच्या इथं काय? टी टू स्क्वेअर, 1 हाफ जी टी टू स्क्वेअर. 4 आणि 5 ला कम्पेअर केल्याच्या नंतर इकडे पण यायचं आहे, इकडे पण यायचं आहे, म्हणजे ह्या दोन साईड सेम असणार. 1 हाफ जी टी वन स्क्वेअर इज इक्वल टू 1 हाफ जी टी टू स्क्वेअर. 1 हाफ जी कॅन्सल. टी वन स्क्वेअर इज इक्वल टू टी टू स्क्वेअर, दॅट इज टेकिंग स्क्वेअर रूट टी वन इज इक्वल टू टी टू. म्हणजे जेवढा टाइम ॲसेंटचा होता तेवढाच टाइम डिसेंटसाठी आहे. कळालं? दिस इज द सिम्पलेस्ट एक्झाम्पल. आर यू गेटिंग? व्हेरी गुड. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे दॅट इज एन ऑब्जेक्ट टेक्स 5 सेकंड टू रीच द ग्राउंड फ्रॉम द हाईट 5 मीटर ऑन द प्लॅनेट. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन अ प्लॅनेट? एक ऑब्जेक्ट आहे ज्याला 5 मीटर हाईट पासून त्या पर्टिक्युलर प्लॅनेटला यायला 5 सेकंद लागतात. तर त्या प्लॅनेटची ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट इज जी किती आहे हे मला सांगायचं. ओके, तर आता 5 मीटर, आता एखादा ऑब्जेक्ट त्या प्लॅनेटकडे येतोय त्याला येण्यासाठी 5 सेकंद लागतात आणि किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय? 5 मीटर. याचा अर्थ डिस्प्लेसमेंट एस बरोबर किती आलं? 5 मीटर. टाइम टी बरोबर किती आला? 5 सेकंड. ओके, आता त्याची इनिशियल वेलोसिटी किती होती? 0. त्याची इनिशियल वेलोसिटी किती होती? 0. कारण तो पर्टिक्युलर जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट त्या प्लॅनेटकडे अट्रॅक्ट करून घेणार आहे. त्याच्या इनिशियल वेलोसिटी बद्दल काहीही आपल्याला याच्यामध्ये या एक्झाम्पलमध्ये दिलेलं नाही. याचा अर्थ त्याची इनिशियल वेलोसिटी किती कन्सिडर करायची? 0 मीटर पर सेकंड. आता ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आपल्याकडे कायनेमॅटिक इक्वेशन आहे. सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन काय आहे? एस इज इक्वल टू यू टी प्लस 1 हाफ ए टी स्क्वेअर. फक्त एच्या इथं आपण काय भरणार? जी. यू तर किती आहे बाळानं? 0 आहे, भरून टाकलं. 1 हाफ जी ॲज इट इज आला. टी किती आहे आपला? 5 सेकंडचा स्क्वेअर. आणि एस म्हणजे डिस्प्लेसमेंट. टी किती आहे? 5 मीटर. कळते का नाही कळते मित्रांनो? सोपं आहे फार.
एस इज इक्वल टू युटी प्लस 1/2 AT स्क्वेअर. फक्त एच्या ऐवजी काय जी, कारण तो ऑब्जेक्ट प्लॅनेटकडे येतोय म्हणजे डाऊनवर्ड येतोय. डाऊनवर्ड येतोय म्हणून ए बरोबर किती घेतला जी. आता झालं इक्वेशन, पुन्हा परत एक्सप्लेन करत बसत नाही. एस इज इक्वल टू युटी प्लस 1/2 AT स्क्वेअर. तो ए म्हणजे काय झाला, जी झाला. फ्री फॉल आठवलं ना बाळांना सगळं. ओके. 1/2 जी आहे तसा आला. टी जीचा आपला काढायचा आहे. टी किती आहे वरती बघा 5 सेकंद, 5चा वर्ग झाला. एस किती आहे 5 आहे भरला. यू किती आहे 0. टी तर काढायची गरज नाही, 0 झाला. ओके. राहिलं काय 5 इज इक्वल टू 1/2. 5चा वर्ग काय 25 म्हणजे 25/2 इंटू कोणाला जी. ओके. आता हा 2 तिकडे मल्टिप्लाय करा. 5 गुणिले 2 आणि हे मल्टिप्लाय तिकडे जाऊन काय झालं डिवाइड. 5 25 2/5. आन्सर किती आलं, आन्सर आलं 2/5 2/5. ओके. आणि 2/5 म्हणजेच किती 5 1 5 5 दॅट इज पहिला भाग शून्याचा लागला 0 पॉईंट आणि मग 20 म्हणजे 5 0.4 म्हणून जी ची व्हॅल्यू किती आली 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एकदम इझी. हा अवघड आहे काय क्वेश्चन मध्ये. हा व्हेरी गुड. आगे बढ़ते. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे बघा. काय द रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. एक प्लॅनेट, दोन प्लॅनेट आहेत. एक प्लॅनेट आहे ए आणि दुसरा प्लॅनेट आहे बी. त्यातल्या ए प्लॅनेटची रेडियस ही बी प्लॅनेटच्या हाफ आहे. ओके. म्हणून आपण इथे अजून केलं बघा. आर ए म्हणजे रेडियस ऑफ प्लॅनेट ए हाफ आहे. हाफ आहे कोणाच्या, रेडियस ऑफ प्लॅनेट बी. म्हणजे हा जर आरबी इकडे आपण डिवाइड केला आर ए अपॉन आरबी तर बरोबर किती भेटणार 1/2. पुढे मास प्लॅनेटचं किती आहे, ए प्लॅनेटचं एम ए. आपल्याला प्लॅनेट बीचं मास काढायचं आहे म्हणजे आपल्याला कोण काढायचं आहे एम बी काढायचं आहे. सो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी, व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी म्हणजे कोण जी बी, जी ऑन बी इज हाफ दॅट ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन ए. हे बघा इज इक्वल टू हाफ ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन ए म्हणजे कोणाला जी ए. कळते की नाही कळते. आपला दोन कंडिशन दिल्यात, एक रेडियसची दिले आणि दुसरी जी ची दिले. काय सांगितलं पहिलं रेडियसचं, आर ए हाफ आहे कोणाच्या आरबीच्या. रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी दिलंय. आणि जी बीचा, जी बीचा हा हाफ आहे कोणाचा जी एचा, हाफ आहे जी एचा. हा आता जी आहे त्याला इकडे खाली आणूया. इथे कॅपिटल आहे करा मित्रांनो. हा इकडे खाली आला तर जी बी अपॉन जी ए इज इक्वल टू किती आला 1/2. चला झालं एवढं. आता आपला एम बी काढायचा आहे. आपल्याकडे जीचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला जीचा, जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. मग प्लॅनेट ए साठी कन्सिडर केलं तर काय येणार, जीचे तर काय आलं जी ए. कॅपिटल जी तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, तो कॉन्स्टंट होणार. एमच्या ऐवजी काय आलं एम ए आणि आरच्या ऐवजी काय आलं आर ए. तसंच जर बी साठी घेतलं तर काय येणार जी बी, जी एम बी आर बी स्क्वेअर. कळते का नाही कळते, एकदम चिंदी आहे मित्रांनो. कळलं. आता रिलेशन वापरायचं आहे. आता इक्वेशन नंबर 1 आणि जे 2 आहेत, ओके तुम्हाला पाठी दाखवतो पाहिजे तर. ओके हे असे मिळाले. ओके जी ए मिळाला आणि कोण मिळाला जी बी मिळाला. कळतंय का नाही कळतंय. पहिल्या कंडिशन लक्षात आल्या. आर ए अपॉन आर बी इज इक्वल टू 1/2 मिळालं आणि जी बी अपॉन जी ए इज इक्वल टू काय मिळालं 1/2. त्यानंतर आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला आपण स्टडी केला तर तो बघितला, जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. मग त्याला आपण ए मध्ये आणि बी मध्ये मांडलं, दॅट इज जी ए आणि जी बी मध्ये मांडलं. बघा मांडलं की नाही, जी एम ए आर ए स्क्वेअर, जी बी जी एम बी आर बी स्क्वेअर. आता ह्या इक्वेशन नंबर 2ला इक्वेशन नंबर 1ने आपण डिवाइड केलं. बघा 2ला 1ने डिवाइड केलं म्हणजे ह्या जी बीला जी एने डिवाइड करायचं, जी बी अपॉन जी ए. मग हा कोणाला जी एम बी अपॉन आर बी स्क्वेअर. ओके. आता डिवायडेड बाय, बघा डिवायडेड बाय कोणाला जी एम ए अपॉन आर ए स्क्वेअर. पण डिवायडेड बाय म्हणजे काय उलटून गुणाकार. गुणाकार झाला बघा, गुणाकार आर ए वरती जी जी एम ए खाली. सगळ्यांना माहिती आहे ना, डिवायडेड बाय डिवाइड असेल तर उलटून काय होतं गुणाकार होतो. आर यू गेटिंग ऑर नॉट. दॅट इज जी बी कोण आहे जी एम बी अपॉन आर बी स्क्वेअर डिवायडेड बाय जी ए कोण आहे जी एम ए अपॉन आर ए स्क्वेअर. हा डिवाइड, हा पण डिवाइड आहे आणि डिवाइड आहे त्यामुळे इथे इंटू होणार. झालं इंटू
फक्त ही टर्म आहे ती उलटी करायची. आर ए गेला कुठे वरती, जी एम ए कुठे आला खाली, जीला जी कॅन्सल, राहिलं काय एम बी अपॉन एम ए, दिसते का, एम बी अपॉन एम ए इंटू आर ए स्क्वेअर अपॉन आर बी स्क्वेअर. म्हणजेच काय आर ए अपॉन आर बी ब्रॅकेटचा वर्ग, नाही समजलं, एम बी डिवायडेड बाय एम ए आहे इंटू आर ए स्क्वेअर अपॉन कोण झाला आर बी स्क्वेअर. ओके, पण झालं एवढं. पुढे बघा, पण आर ए अपॉन आर बी म्हणजे किती, 1/2 बरोबर ना, आणि त्याचा वर्ग 1/4 बरोबर ना. आर ए अपॉन आर बी किती म्हणजे 1/2, त्याचा वर्ग झाला 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4. आता हा 4 इकडे डिवाइड आहे, तिकडे जाऊन काय होणार मल्टिप्लाय, बघा मल्टिप्लाय झाला 4/2 एम बी अपॉन एम ए, बे के बे बे दोन्ही 4. हा एम ए इकडे मल्टिप्लाय झाला तर एम बी बरोबर मिळालं 2ma. म्हणजे मास बीचं हे एच्या कसं असणार, ट्वाईस असणार, डबल असणार. असा हा क्वेश्चन एक. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. The mass and weight of object on earth are 5 kg and 49 Newton respectively. एका ऑब्जेक्टचं मास दिलंय 5 kg आहे आणि एका ऑब्जेक्टचं वेट दिलंय 49 न्यूटन आहे. ओके, तर 2 मिनिटं स्किप झालं जरा. ओके, 49 न्यूटन आहे. तर आपल्याला सांगायचं आहे की त्यांच्या व्हॅल्यूज काय असतील ऑन द मून. ओके, assume the acceleration due to gravity on the moon is 1/6 of that of the earth. हा क्वेश्चन तुम्हाला एमसीक्यू मध्ये पण इम्पॉर्टंट आहे मिळालं. मूनची ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही पृथ्वीच्या ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या 1/6 आहे, 1/6 पट आहे. किती आहे, 1/6 पट. चला आपण त्याच्यासोबत गिवन मांडलं. मास किती आहे ऑब्जेक्टचं, मास ऑन दी अर्थ म्हणून ई लिहिलंय, मून साठी एम लिहिणार. मास ऑन दी अर्थ 5 kg, वेट ऑन दी अर्थ 49 न्यूटन. ओके, आता त्यांनी असं सांगितलं होतं की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मूनची बघा जी एम, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ मून ही 1/6 आहे. ऐका 1/6 कोणाच्या, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ जीई. आणि जीई किती आहे 9.8. 9.8 ला 6 ने डिवाइड करा, भागाकार तुम्हाला येतो, आन्सर किती येणार 1.633 मीटर पर सेकंड स्क्वेअर. चला आपला फाइंड आउट करायचं आहे मास मूनचं आणि वेट मूनचं. आता मला सांगा मित्रांनो, कोणती अशी गोष्ट आहे जी सेम राहते, मास. म्हणजे मास त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टचं अर्थवरती किती आहे 5 kg, तर मून वरती पण किती असणार 5 kg. हे बघा 5 kg, मास रिमेन सेम, मास ऑफ मून किती आलं 5 kg. एक इक्वेशन झालं. आता काय फाइंड आउट करायचं, वेट. वेटचा फॉर्म्युला काय mg, Wm इज इक्वल टू mm इंटू gm. मूनसाठी m, हा m म्हणजे मून लक्षात ठेवा, हा m म्हणजे मास, हा स्मॉल m खाली दिसतोय ना दिलेला तो म्हणजे मून. मास किती आहे मूनचं 5 आणि g किती आहे काढला वरती 1.633. बरा मल्टिप्लाय करा, आन्सर किती भेटणार 8.70 न्यूटन. सिंपल आहे की नाही सांगा मला. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया वेळ न काढता. An object thrown vertically upward reaches a height 500 meter. What was its initial velocity and how long it will take to come back to the earth? Assume g is equal to 10. एक ऑब्जेक्टला आपण व्हर्टिकली फेकलंय, ते सगळं मगासारखंच. हाईट किती भेटणार आहे त्याची 500 मीटर. तर त्याची इनिशियल वेलोसिटी किती आहे. ओके, आणि त्याला पृथ्वीवरती परत येण्यासाठी किती टाइम लागेल. जी दिलाय 10. आता हाईट 500 झाली म्हणजे एस किती झाला आपला 500. डिस्प्लेसमेंट एस इज इक्वल टू 500 मीटर, 500 मीटर. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, मोशन कुठली आहे अपवर्ड आहे. अरे मोशन कोणती आहे अपवर्ड आहे ना, लिहिलंय इथे बघा अपवर्ड. मग अपवर्ड असेल तर जी ची व्हॅल्यू ए इज इक्वल टू जी घ्यायचं का ए इज इक्वल टू मायनस जी. बरोबर, ए इज इक्वल टू मायनस जी. ए इज इक्वल टू मायनस जी म्हणजे मायनस जी म्हणजे किती झाला -10. इथं 10 आहे, इथे किती घेतला -10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मगाशी अपवर्ड मोशन तुम्हाला मी शिकवली होती. फायनली बॉल आपण किंवा तो स्टोन असा वरती फेकल्याच्या नंतर वरती जाऊन हळूहळू त्याची वेलोसिटी कमी 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 होत जाते आणि वरती जाऊन तो स्टॉप होतो थोड्या वेळापुरता.
म्हणजे व्हेलॉसिटी किती होते 0. आता इनिशियल व्हेलॉसिटी काढूया. ओके, आपल्याकडे फॉर्म्युला आहे v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस जी एस. आहे ना फॉर्म्युला? कुठला फॉर्म्युला आहे? v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2GS किंवा ट्वाईस ए असं आपण म्हणतो, पण एच्या ऐवजी काय भरलं? जी. अरे कळतंय ना? यू स्क्वेअर ॲज इट इज आला 2, जी किती आहे -10 आणि एस किती आहे 500. या सगळ्यांचं मल्टिप्लाय केलं 2 गुणिले 10 20, 20 गुणिले 500 10,000 आणि साईन कुठलं? मायनस. मायनस आहे हे, मायनस तिकडे जाऊन काय झालं? प्लस. स्क्वेअर रूट घेतलं, आन्सर किती आलं? 100. म्हणजे यू मिळाला 100 मीटर पर सेकंड. कळते ना मित्रांनो? मी तुम्हाला एक्झाम्पल बोर्डवरती एक्सप्लेन करू शकत नाही, कारण टाइम कन्झ्युम खूप होतं त्यामध्ये. त्यामुळे मी तुम्हाला असं शिकवतोय. ठीक आहे, तर ही तुम्हाला नाही कळला तर मी लॉकडाऊनच्या नंतर तुम्हाला याच्यावरती पुन्हा परत मी तुम्हाला शिकवेल. ठीक आहे, ओके. कळालं का नाही कळालं? एस किती झाला? 500. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी किती झाली? -10. ती मायनस का आली? कळाली? कारण अपवर्ड आहे. ओके, हे काय पाहू नका तुम्ही, मी डायरेक्ट सांगणार तुम्हाला. आपल्याकडे इक्वेशन आहे v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2GS. v किती आहे? 0. यू आपलं काढायचं आहे 2 ॲज इट इज. जी किती आहे? -10. एस किती आहे? 500. तिघांचा गुणाकार करून बघा किती आता 10,000 येणार आणि साईन मायनस आली. हे मायनस आहे, तिकडून काय झालं? प्लस. म्हणजे यू स्क्वेअर बरोबर किती मिळालं? 10,000. मग यू बरोबर किती? 100. पहिला प्रश्न आपला संपला. व्हॉट वॉज इट्स इनिशियल व्हेलॉसिटी? किती येणार? 100 मीटर पर सेकंड. आता आपला टाइम काढायचा आहे, बरोबर आहे. मग टाइमसाठी आपण इक्वेशन वापरूया v इज इक्वल टू यू प्लस 80. आहे ना आपल्याकडे इक्वेशन? काय इक्वेशन आहे? v इज इक्वल टू यू प्लस 80. पण ए म्हणजे काय? जी. अरे बरोबर ना, v इज इक्वल टू काय? यू प्लस 80. पण ए म्हणजे काय? जी. जी किती आहे? -10 इंटू टी इंटू यू किती आला? 100 आणि v किती आहे? 0. बरा. हा प्लस मायनस काय आला? -10t. तिकडे जाऊन काय झाला? +10t. बरोबर काय आलं? 100. 10 नेला भागा, आन्सर किती येणार? 10 सेकंड. हा एवढा टाइम मित्रांनो त्याला फक्त वरती जाण्यासाठी लागला. आता पुन्हा परत खालती येण्यासाठी टाइम किती असतो? सेम. आपण मागे बघितलं, टाइम ऑफ असेंट इज इक्वल टू टाइम ऑफ डिसेंट. टाइम ऑफ असेंट इज इक्वल टू टाइम ऑफ डिसेंट. त्यामुळे वरती जाण्यासाठी 10 सेकंद आणि खालती येण्यासाठी 10 सेकंद. असे टोटल किती सेकंद लागणार बाळांनो? 20 सेकंद. कळाला प्रश्न? खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन होता. वरती जाण्यासाठी किती? 10 सेकंद आणि पुन्हा परत रिटर्न येण्यासाठी किती? 10 सेकंद. का? आपण पाहिलं टाइम ऑफ असेंट आणि टाइम ऑफ डिसेंट दोन्ही कसे असतात? सेम. त्यामुळे वरती जाण्यासाठी 10 सेकंद आणि खालती जाण्यासाठी 10 सेकंद. 10 आणि 10 टोटल 20 सेकंद त्याला लागणार त्या स्टोनला पृथ्वीवरती परत येण्यासाठी. कळालं का नाही कळालं? सोपं आहे. पहिलं आपण इक्वेशन वापरलं v स्क्वेअर इज इक्वल टू 2as आणि नंतर वापरलं v इज इक्वल टू यू प्लस 80. एच्या इथं जी भरायचं, जीची व्हॅल्यू -10 आहे. ओके, आर यू गेटिंग? आगे बढ़ते. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, पुढचा प्रश्न काय सांगितलंय? ए बॉल फॉल्स ऑफ ए टेबल अँड रिचेस अ ग्राउंड इन 1 सेकंड. एक बॉल आहे, तो टेबलवरनं खाली पडतोय आणि ग्राउंडला तो पोहोचतोय किती? 1 सेकंदात. जी किती आहे? 10 मीटर पर सेकंड. आता रिचेस द ग्राउंड याचा अर्थ मोशन कशी आहे? डाऊनवर्ड. म्हणजे समजा जी किती असणार? 10च, तो -10 होणार आहे का? नाही, कारण आता मोशन डाऊनवर्ड आहे. बरोबर. कॅल्क्युलेट इट्स स्पीड ऑफ रिचिंग ऑन द ग्राउंड. आपल्याला त्याचा स्पीड किती असेल ऑन रिचिंग ग्राउंड तो कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे व्ही काढायचा आहे आणि हाईट काढायची आहे, म्हणजे एस काढायचं आहे. काढूया. ओके, टाइम आपण अजून केला 1 सेकंड. सगळं गिवन डेटा देऊन घेतला. टाइम किती आहे? 1 सेकंड. जी किती आहे? 10. आपला काढायचं आहे इनिशियल व्हेलॉसिटी यू. आता बॉल पहिल्यांदा त्या टेबलवरती आहे, याचा अर्थ बॉल रेस्ट पोझिशनला आहे, म्हणजे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी झाली किती? 0. त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. आपला काढायची फायनल व्हेलॉसिटी, म्हणजे तो जेव्हा खाली पडेल जमिनीवरती तेव्हा त्याची व्हेलॉसिटी किती असेल. ओके, म्हणजे आपला व्ही काढायचा आहे आणि प्लस किती हाईट ट्रॅव्हल केली, टेबलची हाईट किती. आता ऑब्व्हियस आहे ना, जेवढी टेबलची हाईट असणार तेवढ्याच हाईटला तो बॉल खाली पडणार आहे. कळतंय ना? म्हणजे आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायची आहे, म्हणजे एस काढायचं आहे. चला चालू केलं आपलं इक्वेशन. व्ही इज, आपण पहिलं इक्वेशन घेतलं, व्ही इज इक्वल टू यू प्लस 80. ए म्हणजे काय? जी. अरे सगळ्यांना मित्रांनो माहिती आहे ना,
व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. ए म्हणजे कोण भरला? जी. यू किती आहे? 0. जी भरा 10. टी किती आहे? 1. याच्यावर आपला व्ही मिळाला. व्ही किती मिळाला? 10 मीटर पर सेकंड. पहिला क्वेश्चन इझिली सॉल्व्ह झाला. स्पीड ऑन रिचिंग द ग्राउंड किती झाला? 10 मीटर पर सेकंड. दुसरं इक्वेशन आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस 1 ऑफ एटी स्क्वेअर. सोपं आहे मित्रांनो, एकदम आहे. हां, एस इज इक्वल टू काय आहे तर यू टी प्लस 1 ऑफ एटी स्क्वेअर. एस इज इक्वल टू यू टी प्लस 1 ऑफ एटी स्क्वेअर. यू किती आहे? 0. यू टी गेला, राहिलं काय? 1/2. ए किती आहे? 10. टी किती आहे? 1चा स्क्वेअर. 10 भागिले 2 किती आहे? 5. म्हणजे टेबलची हाईट किती आहे? 5 मीटर. असे सिंपल क्वेश्चन्स आहेत मित्रांनो. सोपं आहे. कळालं का नाही कळालं? पुन्हा परत सांगतो पाहिजे. टाइम 1 सेकंद आहे. जी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. आपला त्याचा स्पीड ग्राउंडवर आल्याच्या नंतर म्हणजे यू काढायचं नाही. यू ही इनिशियल व्हेलॉसिटी आहे. जेव्हा तो बॉल टेबलवरती आहे तेव्हा त्याची व्हेलॉसिटी किती आहे? यू. आणि खाली पडणार आहे टेबलवरून तेव्हा त्याची व्हेलॉसिटी किती बनणार आहे? व्ही. तर आपला व्ही काढायचा आहे. मग आपण वापरलं व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. यू आपला 0 होता. ए म्हणजे जी. भरा व्हॅल्यू, आन्सर काढा. व्ही भेटला. दुसरे क्वेश्चन वापरला एस इज इक्वल टू यू टी प्लस 1 ऑफ एटी स्क्वेअर. यू टी तर 0 झाला कारण यू 0 आहे. 1/2. ए बरोबर काय आला? जी. 10 भरला आणि टी स्क्वेअर 1चा स्क्वेअर. आन्सर फाइंड आउट केलं 5 मीटर. सोपे क्वेश्चन्स मित्रांनो आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे. द मासेस ऑफ अर्थ अँड मून आर 6 into 10 raised to 24 kg and 7.4 into 10 raised to 22 kg respectively. Distance between them is 3.84 into 10 raised to 5 km. Calculate the gravitational force of attraction between two. G ची व्हॅल्यू दिली 6.7 into 10 raised to minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ओके, आता मित्रांनो इथे तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर आपलं काय काय दिलंय? अर्थचं आणि मूनचं मास दिलंय. म्हणजे आपला M1 आणि M2 दिलाय. M1 आणि M2 दिलाय. ओके, डिस्टन्स दिलंय दोघांमधलं आपलं काय दिलेलं आहे मित्रांनो? डिस्टन्स दिलेला आहे. मग डिस्टन्स दिलेला आहे दॅट इज 3.84 इंटू 10 raised to 5 किलोमीटर. दॅट इज आर दिलाय. 3.84 इंटू 10 raised to 5 किलोमीटर. त्या किलोमीटरचं कन्वर्शन आपण मीटरमध्ये केलं. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर म्हणजे 10 raised to 3. मग इथं ऑलरेडी किती होते? 5 होते. त्यात 3 वाढले, झाले किती? 8. कळतंय का नाही? किलोमीटर म्हणजे 10 raised to 3 मीटर. लिहून घ्या पाहिजे कुठेतरी. 1 किलोमीटर इज इक्वल टू 10 raised to 3 मीटर. मग ते 10 raised to 3 आणि हे 10 raised to 5. 5 अधिक 3 किती झाले? 8. ओके, जी ची व्हॅल्यू मिळाली. एफ चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे जी M1 M2 अपॉन आर स्क्वेअर. भरा व्हॅल्यू, काढा आन्सर. सगळ्या व्हॅल्यू भरल्या. जी ची व्हॅल्यू भरली, M1 M2 भरलं आणि आर चा स्क्वेअर पण काढला. हां, हे इक्वेशन तुम्ही सगळं सॉल्व्ह करा. तुमचा आन्सर भेटणार आहे अप्रॉक्सिमेट 20 इंटू 10 raised to 19 न्यूटन. हा 0 जर आपण काढला, ओके, म्हणजे डेसिमल पॉईंट मागे शिफ्ट केलं तर पॉवर 1 ने वाढणार. दॅट इज 2 इंटू 10 raised to 20 न्यूटन. ठीक आहे मित्रांनो, असे क्वेश्चन्स तुम्हाला जास्त प्रकारे येणार नाहीत. याचं कारण आहे ह्यात कॅल्क्युलेशन खूप आहे. ओके, आणि तुमच्याकडे काय लॉक टेबल किंवा कॅल्क्युलेटर नाही आहे तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी. ओके, त्यामुळे निश्चिंत राहा. अशा प्रकारचे एक्झाम्पल्स फार कमी येतात. आगे बढ़ते हैं. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, आता इथे काय दिले? मास दिले. मास ऑफ द अर्थ दिले 6 इंटू 10 raised to 24 kg. अर्थ आणि सन मधलं डिस्टन्स दिले 1.5 इंटू 10 raised to 11 मीटर. ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण दिलाय किती आहे? 3.5 इंटू 10 raised to 20 न्यूटन. तुम्हाला सनचं मास काढायचं आहे. ओके, जीचा फॉर्म्युला, जीचं आपल्याला माहिती आहे 6.7 10 raised to minus 11. ओके, आगे बढ़ते. तर काय करतोय आपण बघा. आपला M1 दिलाय, आर दिलाय 1.5 इंटू 10 raised to 11. फोर्स दिलाय, जी दिलाय. मग सारखं क्वेश्चन भरला एफ इज इक्वल टू जी M1 M2 आपण आर स्क्वेअर. पण आता काढायचंय कोण? M1 दिलाय आणि M2 काढायचंय. म्हणून सगळं इक्वेशन M2 मध्ये तयार केलं. हा आर स्क्वेअर इकडे डिवाइड होता, तिकडे मल्टिप्लाय झाला आणि हे जी M1 इकडे इंटू होते, तिकडे जाऊन डिवाइड झाले. ओके, आता भरूया व्हॅल्यू. एफ ची व्हॅल्यू आहे 3.5
इंटू 10⁻²2. आरचा स्क्वेअर केला, जी भरला, M1 भरला, सगळं सॉल्व केलं, पुन्हा परत आन्सर किती मिळालं 1.96 इंटू 10⁻30 kg. आता याचा आन्सर आलं होतं 0.196 इंटू 10⁻31. पण डेसिमल पॉईंट जेव्हा पुढे शिफ्ट करतो जेवढ्या डिजिटने तेवढी पॉवर कमी होते. जसं की मी डेसिमल पॉईंट एक डिजिट पुढे नेलं, एक डिजिट 1 पॉईंट एकच डिजिट पुढे गेलं ना, तर पॉवर 1ने कमी झाली 10⁻30. पुढे गेल्यानंतर पॉवर कमी करायची, मागे गेल्यानंतर पॉवर वाढवायची. आन्सर आलं 1.96 इंटू 10⁻30 kg. मी तुम्हाला सांगितलं अशा प्रकारचे एक्झाम्पल्स मित्रांनो जास्त येत नाहीत, क्वचित आलं तर. सो दिस इज द एंड ऑफ अवर न्यूमरिकल. जर कोणाला काही शंका असतील तर मला मेसेज करा, किंवा जर पॉसिबल नसेलच मित्रांनो तर आपण लॉकडाऊनच्या नंतर याच्यावरती आपण जास्त क्लॅरिफाय करू. कारण जोपर्यंत मी तुमच्या समोर नसणार आहे तोपर्यंत मला ते एक्सप्लेन करणं थोडंसं अवघड होणार आहे मित्रांनो. कारण तुम्हाला कितपत कळतंय आणि नाही कळत आहे हे मला इथून कळणार नाही आहे ऑनलाईन शिकून. ठीक आहे. सो अभ्यास करा. ओके. टेस्ट आपण 2 दिवसामध्ये याची घेऊच. ओके. गुड बाय.